नमस्कार, मैं हूं वर्षा और आप देख रहे हैं भाईंदर सत्ता न्यूज़। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना का जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया गया, जिसमें यह उद्घाटन माजी गृह मंत्री श्री बाळा नांदगावकर के हाथों किया गया। आइए जानते हैं हमारे संवाददाता अमित तिवारी की ये रिपोर्ट। मला असं वाटतं की मी आज बऱ्याच दिवसांनी बहुत दिनों के बाद मीरा भाईंदर में आया हूँ। मुझे बड़ी खुशी है कि हमारे सभी कार्यकर्ता भाई और बहनें यहाँ पे मुझे मिली। मैं उनको बधाई देना चाहता हूँ, मीरा भाईंदर के लोगों को बधाई देना चाहता हूँ, शुभकामनाएं देना चाहता हूँ कि आने वाले अगली चुनाव में एक अच्छी पार्टी उभर के आएगी और मीरा भाईंदर का विकास करेगी। आज हमारे उपशहराध्यक्ष योगेश वाघ यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे। सोबत माझे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे या ठिकाणी आहेत और इसके बाद हमारा कार्यकर्ताओं का मेलावा भी है। तो उस कार्यकर्ताओं के मेलावा में मैं मुझे जो भी कुछ कहना है वो कह दूंगा। मैं योगेश वाघ को और उसके सभी कार्यकर्ताओं को दिल से शुभकामनाएं देना चाहता हूं और प्रसाद सुर्वे आणि त्याच्या सगळ्याच कंपनीला कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा की आपण एक उत्तम प्रकारचं काम मीरा भाईंदर मध्ये कराल आणि लोकांची सेवा कराल। मैं आपके चैनल को भी बधाई देना चाहता हूँ कि आपका पालिका का जो भी चुनाव आ रहा है, ठीक है, 2017 का, तो इसमें मनसे की क्या रणनीति होगी? नहीं, मनसे की रणनीति क्या है? यहाँ तो लोकल जो भी कोई स्थानीय सवाल है, समस्या है, काम है, वही हमारे लिए मायना रखती है, ताकि स्थानीय समस्याओं को लेके ही हमें लोगों के सामने जाना है और लोगों को ये बताना है कि नासिक में हमने क्या काम किया है। वो आप देखिए, हम चाहते हैं कि मीरा भाईंदर में भी ऐसा कुछ काम करे जिससे मीरा भाईंदर के लोगों की सेवा हो जाए। और लोगों को आपने बहुत सारा मौका दिया, अभी हमें भी मौका मिलना चाहिए, संधि मिलनी चाहिए। आप संधि देखिए तो देखिए हमारे पास से काम होता है या नहीं होता है करके मैं आज आपके चैनल के जरिए मीरा भाईंदर के मेरे भाई बहने माता पिता सभी को ये विनती करना चाहता हूँ कि एक बार राज ठाकरे के पार्टी के ऊपर विश्वास रख के देखिए, आप ऐसा कहेंगे कि राज ठाकरे ने कुछ कर दिखाया। आज येथे आमच्या पक्षाचे उपशहराध्यक्ष योगेश वाघ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि या उद्घाटनाप्रसंगी पक्षाचे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। यामुळे आणि आता आमच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा एक मेळावा आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। मला निश्चितपणे पूर्ण खात्री आहे की या मेळाव्यानंतर नांदगावकर साहेबांच्या भाषणानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक लाख हत्तींचं बळ निर्माण होणार आहे आणि तेच आम्ही सर्व कार्यकर्ते राजसाहेबांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखाली या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि निश्चितपणे आम्ही आपल्या पक्षाच्या यश हे आमचंच आहे अशा खात्रीने आणि ताकदीने आमचे कार्यकर्ते काम करणार आहेत। जास्ती बोलत नाही साहेब, पण मी खात्रीने सांगतो या माझ्या मावळ्यांच्या साक्षीने की जे पक्षाची आता अवस्था आहे त्याच्यापेक्षा नक्कीच चांगले दिवस मी पक्षाला तर येतानाच बघा ना योग कसा आहे तो, वाघाच्या गुहेतच गेलो। हो ना,
वाघाच्या गुहेतून बाहेर पडलो आणि इकडे आलो, तर इकडे सगळे वाघिणी वाघ बसलेले आहेत. मग आता अडचण काय? तर विरामबाईची निवडणूक तशी माझ्यासाठी नवीन नाही. मी खूप निवडणुका शिवसेनेत असताना पण इकडच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत आणि मनसेत असताना सुद्धा 2 निवडणुका मला वाटतं मी स्वतः जातीनिशी पाहिल्या होत्या. मगाशी प्रसाद बोलला ते खरं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये 6-7 नगरसेवक आपले निवडून आले होते. नंतर मग आता कसं विधानसभेत आपला एकच इनमेन दिवा आहे तसं इकडे आला होता. पण दुर्दैवाने ठीक आहे, होतं चढ उतार येत असतातच ना. काय उगवत्या सूर्याला नेहमी मावळायचं असतं आणि मावळत्या सूर्याला नेहमी उगवायचं असतं. लाटा येतात, लाटा जातात. सकाळ होते तशी संध्याकाळी होते, दिवस होतो रात्र होते. समुद्राला भरती येते, ओटी येते. आणि प्रसाद आता तुझ्या हातात विश्वासाने साहेबांनी सूत्र दिली. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे काम करून या मीरा भाईंदर मध्ये आपल्या पक्षाचे नगरसेवक निवडून आणायचे आहेत. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही सत्ता जागा घ्याल, सत्तेत जाऊन बसाल, विरोधी पक्षात बसाल, पण जो कोण महापौर इकडचा होईल हा तुमच्याशिवाय झाला नाही पाहिजे. एक मजबूत कार्यकर्त्यांची फौज लागते. ती फौज तर मला दिसते, पण त्या फौजेला मार्गदर्शन करणारा, बरोबर नेणारा एक सेनापती सुद्धा लागतो. आणि तो सेनापती प्रसादच्या रूपाने तुम्हाला दिला. आम्ही दिले होते सेनापती पूर्वी इकडे. या पक्षाच्या जीवावर मोठे झालेले, ज्याला पक्षाने मान सन्मान दिला, पक्षाचं मान मरातब घेऊन हे दुसरीकडे लोक गेली. पण माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या पक्षात असता त्या पक्षात जेवढा तुम्हाला मान मिळतो तो इतर पक्षात कधीही मिळत नाही. हे तुमच्या लक्षात ठेवा.